नमस्कार मंडळी. आज आम्ही धाराशिववरून शेगावला निघालो होतो. जात असताना सहजच वाटले की एक व्हिडिओ बनवावा जेणेकरून सर्व महाराज भक्तांची दर्शनाची सोय होईल. वाटेत जात असताना आम्हाला गुगल मॅपवरती हे लोणार सरोवर दिसलं. मग तिथं जाण्याचा मोह आवरला नाही. परंतु तिथं पोहोचल्यानंतर पाहिलं तर हे हेमाडकाली व प्राचीन असे खूप सुंदर मंदिर होते. या मंदिराच्या दृश्यामध्ये आम्ही विस्मरून गेलो. पाहिल तिकडे हे प्राचीन कालीन मंदिर होतं व इतकं मनमोहक दृश्य होतं की आम्हाला इथे मन रमवून गेलं होतं. मग आम्ही या मनमोहक चित्रामध्ये द्रवून गेलो. आकाशातून बघितलं तर हे इतकं सुंदर आणि तेजस्वी रूप होतं. हा लोणार सरोवर पार करून आम्ही पुन्हा शेगावच्या दिशेने वाटचाल केली. शेगावकडे जात असताना आम्हाला वाटेमध्ये इतके छान असे दृश्य अनुभवायला भेटले. त्यामध्ये एक म्हणजे हे सागाची झाडं. आम्ही ज्यावेळेस शेगावच्या दिशेने जात होतो त्यावेळेस वाटेत जात असताना आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली, ती म्हणजे ही सागाची झाडं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही सागाची झाडं होतीच. पण सांगायची विशेष गोष्ट म्हणजे ही फक्त सागाची झाडं ही रस्त्याच्या दुतर्फान होती. तर जिथपर्यंत दूरपर्यंत आमची नजर जात होती तिथपर्यंत ही फक्त सागाचीच झाडं होते. या झाडांशिवाय दुसरं एकही झाड तिथे आम्हाला निदर्शनास आले नाही. आम्हाला थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला, कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सागाची झाडं आणि ते पण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही सागाची झाड. तेवढ्यात आम्ही थोडंसं पुढे काय आलो तर आम्ही वेगळंच दृश्य पाहिलं. ते म्हणजे ही आपट्याची झाडं, सोन्याची झाडं. होय, जे आपण दसऱ्याला वाटतो तीच. पण याची पण विशेष गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो. जिथपर्यंत तुमची नजर जाते, जिथपर्यंत माझा कॅमेऱ्याचा व्ह्यू पोहोचतो तिथपर्यंत तुम्हाला ही सोन्याची म्हणजेच आपट्याचीच झाडे दिसतात. माहीत नाही याचं स्ट्रक्चर कसं तयार झालं, ही नॅचरल आहेत का आर्टिफिशियल आहेत. पण सागाची झाडं, त्याच्यानंतर ही आपट्याची झाडं, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही दोनच झाडं दिसत होती. एका ठराविक अंतरावरती ह्या दोघांची विभागणी झाली होती, परंतु हे एकच प्रकारची झाडं होते. त्यानंतर तसेच प्रवास करत करत आम्ही शेगावमध्ये पोहोचलो. फायनली शेगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे एक वॉटर पार्कसुद्धा अवेलेबल आहे. आणि हा एवढा मोठा वॉटर पार्क नाही आहे, पण माऊली वॉटर पार्क या वॉटर पार्कचं नाव आहे. आणि थोडासा छोटा आहे, जसं शिर्डीला वेट अँड जॉय आहे तसाच इथे पण आहे. पण मला हा काही तेवढा मोठा वाटला नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे काही दुर्लक्ष केलं. तसेच मग आम्ही पुढे प्रवास करत करत निघालो. शेगावच्या जवळजवळ पोहोचल्यावरती एक गोष्ट दर्शनास आली, ती म्हणजे स्वच्छता. हे शेगाव मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होते, जे की शेगावमध्येच आहे. इतकी छान स्वच्छता, सुंदर असं शहर, पूर्ण महाराष्ट्राला लाजवेल अशी स्वच्छता ह्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये होती. तसेच आम्ही मग पुढे निघालो. आम्हाला पण फर्स्ट टाईम असल्यामुळे एवढा काही अनुभव नव्हता. आम्ही लोकांची विचारत मदत घेत पुढे निघालो. वाटेत जात असताना बरेच नवीन अनुभव आम्हाला आले होते. मग हे सर्व पार करून आम्ही पोहोचलो शेवटी गजानन महाराजांच्या पार्किंगमध्ये. आश्चर्य वाटलं, एखाद्या मॉलला लाजवेल अशी इथली पार्किंग अवस्था होती. अक्षरशः म्हणजे तुम्ही एका टायमाला किती गाड्या पार्क करू शकता, कुठल्या झोनमध्ये पार्क करू शकता, तुमची एखादी गाडी पार्किंगमधून बाहेर गेली तर किती काउंट आहे, किती गाड्यांची पार्किंग शिल्लक आहे, हे सगळं या तुम्हाला बोर्डवरती दिसत होतं. अक्षरशः असं जाणवत होतं की कुठल्या तरी बाहेर देशात आलो आहे आपण. इथे टू व्हीलर्सची पार्किंग आहे, फोर व्हीलर्सची पार्किंग आहे. प्रत्येक पार्किंग स्लॉटला तुम्हाला भक्त भेटतील, म्हणजेच माऊली जे तिथे देखरेख करतात. मी अक्षरशः बावरून गेलो हे चित्र बघून. मला म्हणजे लक्षातच येत नव्हतं की हे आपल्या महाराष्ट्रात शेगावसारख्या ठिकाणी आहे. याचा सुंदर अनुभव घेतला मी. तसेच मग आमची गाडी पार्किंगला लावली. मी लाईव्ह एक्झाम्पल पण दाखवलं तुम्हाला की म्हणजे कशा गाड्या जात आहेत, कशा गाड्यांचा काउंट कमी होत आहे. आता हे बघा, ही गाडी इथून बाहेर निघते आहे. ही गाडी जशी या प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाईल तसेच इथला काउंट अपडेट होईल. सध्या तुम्ही बघू शकतात इथे अवेलेबल पार्किंग स्पेस
6 होता. आता ही जेव्हा ती गाडी बाहेर पडेल तेव्हा अवेलेबल स्पेस लगेच इन्क्रीज होईल. हे बघा, ही ब्रिझा गाडी बाहेर गेलेली आहे. आता आपण बघूया की इथलं पार्किंग स्पेस कसा आहे. हे पार्किंग स्पेसमध्ये आमची गाडी आम्ही पार्क केली. ही MH9505 ही आमची गाडी होती. मग गाडीला पार्क करून ते जे दिसतं पलीकडे ते आमचं भक्त निवास होतं. त्या भक्त निवासामध्ये आम्ही सामान घेऊन जाणार होतो, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. इथं पोहोचल्यावरती एक वेगळीच गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे शेगाव मंदिर ट्रस्टची ही बस सेवा. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही शेगावला पोहोचा, शेगावमध्ये तुमचा सर्व प्रवास हा गजानन मंदिर ट्रस्टतर्फे केला जातो. तुम्ही बस स्टँडवरती पोहोचलात, तुम्ही रेल्वे स्टेशनवरती पोहोचलात, तुम्हाला हा तिथून प्रवास फ्री ऑफ कॉस्टमध्ये पुरवला जातो. आम्ही इथे आल्यानंतर हे भक्तनिवास 1, 2, 3, 4, 5, 6 असे अनुक्रमे भक्तनिवास होते, जे पार्किंगला चिटकून होते. इथलं भक्तनिवास पूर्ण झाल्यानंतर भक्तनिवास 9, 10, 11कडे जातो. मग आम्ही भक्तनिवास 3मध्ये आम्हाला बुकिंग घेण्यासाठी लाईनमध्ये उभा राहिलो. परंतु इथे थोडासा वेळ गेला आमचा. जवळजवळ एक अर्धा तास आम्हाला वेटिंगमध्ये थांबावं लागलं, कारण भक्तांची गर्दी खूप होती. मग इथे लाईनमध्ये थांबून आम्ही रूम अवेलेबिलिटी चेक केली, तर आम्हाला रूम्स अवेलेबल आहेत असं समजलं आणि रूम आम्हाला अलॉट केली गेली. मग आम्ही रूम नंबर वगैरे घेऊन पुढे गेलो. पण निदर्शनास आणायची गोष्ट म्हणजे आम्ही 4 माणसे होतो आणि आम्हाला फक्त ₹950 चार्ज लागला. वरी जाण्यासाठी सुंदर अशी लिफ्टची सोय होती. भावी भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. एकदम कमी पैशांमध्ये रूम्स अवेलेबल आहेत. वरती गेल्यानंतर मित्रांनो, ही पहा रूम तुम्ही. इतकी सुंदर आणि स्वच्छ रूम आहे की अनएक्सपेक्टेड एखाद्या लॉजला लाजवेल अशा ह्या रूम्स अवेलेबल आहेत. इथे पिण्याचे ROचे ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल आहे. लिफ्ट आहे. आम्ही 4थ्या फ्लोअरवरती होतो आणि लिफ्टचा वापर केला, त्याच्यामुळे वयस्कर व्यक्तींनाही इथं कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. तसेच आम्ही रूममधून दर्शनासाठी प्लॅन केला आणि आम्ही निघालो आता गजानन महाराजांच्या मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना आमच्या मॅडम लिफ्टमध्ये सरकल्या आणि लाईट बंद केली. मग काय, आम्ही खाली आलो. चप्पल आम्ही रूममध्येच सोडली होती, त्याच्यामुळे आम्ही काही डायरेक्ट मंदिरात जाण्यास तयार होतो. मग इथे गेल्यानंतर तुम्हाला हे भक्तनिवास दाखवावं असं वाटलं. हे भक्तनिवास एवढं मोठं आहे की इथे जवळजवळ 5,000 ते 6,000 लोकांची राहण्याची सोय एकाच वेळेस केली जाऊ शकते. हे फक्त एक भक्तनिवास आहे मित्रांनो. जिकडं पाहावं तिकडं इतकी सुंदर आणि स्वच्छ अशी जागा. असं वाटत नाही की कुठल्या तरी मंदिराच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये आहेत आपण. मग इथून आम्हाला समजलं की मंदिराकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. आम्ही त्या दिशेने वाटचाल करत करत पुढे गेलो. हा भुयारी मार्ग पण इतका सुंदर आणि स्वच्छ होता की कुठेही कुठल्याही प्रकारची गर्दी नव्हती किंवा कचरा नव्हता, जेणेकरून लोकांना त्रास होईल. परंतु मित्रांनो, जसं मी ह्या ट्रस्ट मंदिराच्या बाहेर आलो, तसं मला इथं थोडंसं वेगळंच फील झालं. म्हणजे माहीत नाही हा एवढाच एरिया का दुर्लक्षित आहे किंवा का दुर्गंधित आहे. पण एवढ्याच भागामध्ये एक जवळजवळ 50 ते 60 मीटरचा पॅच असेल हा, जो खूपच अस्वच्छ होता आणि असं वाटतच नाही की आपण म्हणजे शेगाव ट्रस्टमध्ये आहोत. मग ह्या परिसरातून आम्ही कसंबसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर थोडंसं शॉपिंग वगैरेचे स्टॉल्स होते, ते पाहून आम्ही साईंच्या मेन गेटवरती पोहोचलो. इथून आम्हाला प्रवेशद्वारामधून इथून आम्हाला प्रवेश मिळणार होता. इथं एक नोटीस पण लिहिली होती. थंडी एवढी होती की तुम्ही बघू शकता तो व्यक्ती कसा बसलेला आहे पांघरून गुंडाळून, आणि रात्रीची वेळ असल्यामुळे थंडी थोडीशी जास्तच होती. मग आम्ही मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला वाटेल की इकडे आता आम्ही तर रूमवरतीच चप्पल सोडली होती, पण इथे एवढं मोठं चप्पल स्टँड आहे मित्रांनो. इतकं सुंदर आणि स्वच्छ चप्पल स्टँड मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. इथे आल्यानंतर इथे प्रत्येक माऊली आपली सेवा करायला सज्ज असतात. ते आपल्याला विनंती करतात, ते आपल्याला पोलाइटली बोलतात, ते आपल्याशी हुज्जत घालत नाहीत. इतकं सुंदर असं हे मंदिर आहे की काय सांगावे त्याच्याबद्दल. आणि मला नवल वाटले ज्यावेळेस मी हे बूट घालण्यासाठीची जागा पाहिली. कुठल्याही मंदिरामध्ये अशा प्रकारची व्यवस्था केली नसेल की आलेल्या भक्तांना बसून बूट घालता यावा. खरंच जो जमिनीवरचा स्वर्ग म्हणतात तो शेगावच.
मग इथे आम्ही यांच्याकडे आमची चप्पल दिली आणि ह्या दर्शनासाठी निघालो. पुढे जात असताना आम्ही थोडेसे हार घ्यावे असा विचार केला, म्हणून आम्ही हार घेतले. इथून आपली इलेक्ट्रॉनिक चेकिंग होते, जेणेकरून काही अनवॉन्टेड वस्तू असतील त्या आपल्याला इथेच ड्रॉप करून पुढे जावं लागतं. मला सांगायला आवडेल की मोबाईल्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट इथं पूर्णपणे अलाउड आहेत. फक्त तुम्हाला समाधीपाशी फोटो काढण्यासाठी स्ट्रिक्टली बंदी आहे, जेणे की तुम्ही तिथे फोटोज काढू शकत नाहीत. इथे आल्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी वगैरे आले होते आणि हे एक मनमोहक असं दृश्य माझ्या निदर्शनास आलं. ती शांतता, ती स्वच्छता, ते स्वामींबद्दलचं प्रेम, एवढं काही छान असं वाटत होतं. मग श्रींच्या समाधीकडे दर्शनाकडे आम्ही निघालो. इथे थोड्याशा पायऱ्या होत्या आणि मला हे थोडंसं वाटलं की जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना चालण्याचा वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी हे थोडंसं अडचणीचं आहे. परंतु हे लोक मुखदर्शन पण घेऊ शकतात डायरेक्ट, जिथून त्यांना पायऱ्या चढण्याची किंवा उतरण्याची गरज नाही आहे. ज्यावेळेस मी वरती आलो त्यावेळेस मला हे मनमोहक व सुंदर असं स्वामींचं मेन मंदिर दिसलं. इतकं सुंदर असं दृश्य होतं की मी ह्या दृश्याच्या प्रेमातच पडलो. पुढे आम्ही पायऱ्या उतरत उतरत मंदिराकडे गेलो. ह्या पायऱ्या चढण्याच्या आणि उतरण्याच्या थोडंसं अवघडच आहेत. जे वयस्कर लोक आहेत, ज्यांच्या पायांमध्ये आता तेवढे जान नाही आहेत किंवा त्यांच्याकडे तेवढी एनर्जी नाही आहे, त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघडच आहे. मग मंदिरातून बाहेर आलो, प्रसाद घेतला. आमच्या मॅडमला काही प्रसाद खाण्याचा मोह आवरला नाही. मग मॅडमनी हळूच थोडा एक प्रसाद फोडला. त्याच्यामधून आम्ही दोघांनी, म्हणजे आम्हाला जास्त गोड आवडत नसल्यामुळे आम्ही थोडा थोडा साईंचा प्रसाद वाटून खाल्ला चौघांमध्ये. इतका छान लाडू होता व इतकं सगळं स्वच्छ दृश्य होतं. मेन गोष्ट म्हणजे हा प्रसादाचा लाडूसुद्धा फ्री दिला जातो व प्रत्येक भावी भक्तासाठी दिला होतो. मग तुम्ही बघू शकता या मंदिराच्या परिसरामध्ये एकाच ठिकाणी 10 ते 15 सेवेकरी सेवा करण्यासाठी उभा असतात. म्हणजे कचऱ्याचं एक पान जरी पडलं तरी ते सेवेकरी त्वरित जमा करतात व कचरा पेटीत टाकतात. म्हणजे इतकी ही स्वच्छता. आपण महाराष्ट्रातली इतर मंदिरं बघू शकता, किती घाण असते, किती दुर्गंधी असते. पण खरंच शेगाव म्हणजे जमिनीवरचा स्वर्ग आहे. हे बघू शकता तुम्ही, 7 ते 8 लोक मी आत्ता तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवू शकतो, जी सेवा करण्यासाठी तिथे उभा आहेत. फक्त तुम्ही विचारा त्यांना, ते त्वरित मदत करतात. तसंच थोडे पुढं गेलं असता इथं निदर्शनास आलं की इथे 4-5 लोक मंदिराच्या मध्ये काहीतरी पाहत होते. मला पण ह्याची जिज्ञासा झाली, म्हणून मी पण जवळ गेलो आणि पाहायला लागलो. तिथे गेल्यानंतर आम्ही ते पाहिलं तर ते पिंड दिसत होती. मी तुम्हाला दाखवतोच, पण तोपर्यंत माझं लक्ष दुसरीकडे गेलं तर इथं सर्व भाविक भक्त पारायण करण्यासाठी बसले होते. म्हणजे हे भजन चालू होतं. इथं पारायण करण्याची जागा आहे. इथं अथांग स्वच्छता आहे. इथं इतकं सौंदर्य आहे की कोणीही या मंदिरामध्ये आलं ना तर नक्कीच सर्व विसरून जाऊ शकतो. पुढे गेल्यानंतर मग मी ती जागा पाहण्यासाठी पुढे सरकलो आणि मी पण त्या जागेचा आनंद घ्यावा असा विचार केला. आणि मग या परिसरामध्ये बसलेल्या सर्व लोकांचे मन, सर्व लोकांचं ते हास्य पाहून, सर्व लोकांचं ते प्रेम पाहून इतकं छान वाटलं ना की असं मन वाटत होतं की कुठेतरी स्वर्गामध्ये आलो आहे आपण. इथे प्रत्येक नागरिक, प्रत्येक भक्त हा स्वामींच्या चरणी नतमस्तक होत होता. इथे ही जागा जी आहे ही पारायणीची जागा आहे. बरेच लोक महाराष्ट्रातून इथे येतात ते पारायण करण्यासाठी. आणि इथं पारायणाची इतकी छान सोय केलेली आहे की तुम्ही 2 दिवस 3 दिवस पारायण करत सहज बसू शकतात. इथं हा स्वामींचा एक भक्त स्वामींचं तीर्थ वाटत होता, जे एकदम सुंदर आणि एका मिनरल वॉटरला लाजवेल असं होतं. त्याचा स्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे आल्यानंतर मी इथे एक बोर्ड पाहिला. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही मंदिरामध्ये अशा प्रकारचा बोर्ड पाहिला नाही. या बोर्डमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की आजपर्यंतची देणगी, म्हणजे एका आठवड्याची देणगी किती आहे, ह्या देणगीमधून किती खर्च झाला, किती पैसे शिल्लक आहे,
सर्व हिशोब ह्या बोर्डवरती लिहिला जातो. आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या ट्रस्टची काय गरज आहे असा हिशोब द्यायची बरं. त्याच्यानंतर हे सर्व तुम्हाला जे नावे दिसत आहेत हे एवढे सारे ट्रस्टमार्फत चालवले जातात मित्रांनो. अनेक हॉस्पिटल, अनेक शाळा, अनेक कॉलेजेस चालवले जातात. मग नंतर आम्ही बाहेर आलो मंदिरातून. थोडीशी शॉपिंग करवण्याचा मोह आवरला नाही आणि इथं शिवाजी महाराजांच्या इतकं सुंदर आणि अप्रतिम मूर्ती होत्या. पण माझ्याकडे संभाजी महाराजांची मूर्ती नसल्यामुळे मला हा संभाजी महाराजांचा पुतळा घ्यावासा वाटला व मी तो घेतला. मग आम्ही गेलो भक्त निवासाकडे. भक्त निवासाकडे आल्यानंतर आम्हाला असे समजले की इथे जेवणाची पण खूप छान सोय केली जाते. मग त्यासाठी मी त्यांना विचारणा केली असता असे समजले की हे जेवणाचे ग्रह आहे, भोजनगृह आहे, परंतु यासाठी मला तिकीट काढावे लागेल. तर मी तिकीट काढून गेलो. पण तिकीट म्हणजे काय, फक्त इतकं स्वस्त 40 आणि 50 रुपयात तुम्हाला पोट भरून जेवण, ते पण इतकं स्वच्छ आणि इतकं सुंदर की एखाद्या 5 स्टार हॉटेलला लाजवेल. मध्ये गेल्यानंतर इतकी स्वच्छता, खाली एकही भाताचा शीत पडलेला नव्हता, ना पाण्याचा थेंब पडलेला होता. इतकं छान असं वाटलं. मग बघतोय तर काय, पुढे गेल्यानंतर इतकी अथांग स्वच्छता, इतकं निर्मळ आणि इतकं स्वच्छ परिसर, जसं की एखादं 5 स्टार हॉटेल आहे. इथे एक भक्त असल्यासारखं आपल्याला राहावं लागतं, त्याच्यामुळे इथे लाईनमध्ये उभा राहून आपण भोजनाचा स्वाद घेऊ शकतो. तर मग आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो आणि इथे राईस प्लेट भेटते, इथे विविध प्रकारचे नाश्ते भेटतात, चहा भेटतो आणि जेवण इतकं स्वच्छ आणि छान असतं. जेवण कंप्लीट करून आम्ही आमच्या धाराशिवच्या दिशेने निघालो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेगाव प्लॅन करण्यासाठी मदत करेल. थँक्यू.